संविधान प्रतिमेचा अवमान निषेधार्थ तालुक्यात ठिकठिकाणी तगाव बंदोबस्त व कडकडीत बंद। संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे संविधानाच्या प्रतिमेचा फलक लावून आंबेडकरी चळवळीच्या वतीने शांततेत संविधान शिल्प प्रतिमेचा अवमान झाल्यामुळे निषेध दर्शवण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे। हा बंद फक्त वरवट बकाल येथेच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात संग्रामपूर, पातुर्डा फाटा, सोनाळा, टुनकी, चांगेफळ सह ठिकठिकाणी बंद ठेवून निषेध पाळण्यात आला। संविधान प्रतिमेचा फलक संविधान आणि त्याच्या मूलभूत तत्वांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आदर व्यक्त करण्यासाठी संविधान हा फलक लावण्यात आला आहे। बंदचे कारण संविधान शिल्प प्रतिमेच्या संदर्भातील वादग्रस्त कृती किंवा अन्यायाचा निषेध करण्यासाठी हा बंद शांततेत आयोजित करण्यात आला आहे। आंबेडकरी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या या चळवळीने तालुका बंदची घोषणा केली आहे। शांततेत बंद कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततामय मार्गाने बंद पाळला जात असल्याचे चित्र स्पष्ट आहे। त्यामध्ये पोलीस स्टेशन तामगावकडून पोलीस कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी तगाव बंदोबस्त ठेवण्यात आला। तामगाव पोलीस स्टेशनकडून तालुक्यात बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करताना ठाणेदार राजेंद्र पवार साहेब सह मनीष वानखडे, वरवट बकाल या ठिकाणी बंदोबस्तासाठी PSI बोपडे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल अंमलदार निलेश निंबळकर, संतोष मेहेंगे, भागवत पवार व संग्रामपूर येथे PSI सोनवणे, SI माळी साहेब, पोलीस अंमलदार रवी चुंबळे, गणेश डोके, गजानन गवांदे, चांगेफळ फाटा या ठिकाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सुशीर, नितेश पवार व पातुर्डा फाटा येथे पोलीस कॉन्स्टेबल बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल पवार यासह विशेष बंदोबस्त करिता मलकापूर येथील SDPO साहेब यांचा दंगा काबू पथक सुद्धा या तालुक्यात बंदोबस्त करिता हजर होते। जय भीम, जय संविधान, जय दो, जय शिवराय। परभणी येथे जे घटना घडली की त्या ठिकाणी काही लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर संविधानाची प्रत ठेवलेली, ती प्रत फाडून टाकली, फेकून दिली। अरे एवढा द्वेष कसा? कारण की संविधान म्हटलं म्हणजे एका कुठल्या घटकाचं नसून ते पूर्ण भारत संविधान आहे, त्याच्यावरती आपला देश चालतो। ज्या संविधानाने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे नाना प्रकारचे अधिकार त्या संविधानामुळे आपल्याला प्राप्त झालेले आहेत। आणि त्या संविधानावरती आशिरा ओढला जाते, त्यावरती बोट ठेवले जाते, फाडले जाते, फेकले जाते। या घटनेच्या निषेधार्थ आज संग्रामपूर तालुका व वरवट बकाल हे कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे। क्रांतिकारी जय भीम। गेल्या मंगळवारी परभणी जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी संविधान पुस्तिका स्थापन केली होती। त्या संविधान पुस्तिकेची काही जातीवादी, मनुवादी, गावातील काही भांडकुळांनी त्या ठिकाणी त्या संविधान पुस्तिकेची तोडफोड केली। हे जे संविधान, या देशामध्ये ज्या संविधानावर न्याय व्यवस्था चालते, या देशात ज्या संविधानावर आपली या देशातल्या 6743 जातीचं समूहाचं ज्या आपल्या सुरक्षितेची जबाबदारी जे संविधान घेते, त्या संविधानाची तोडफोड करण्याचं काम या ठिकाणी जातीवादी भांडकुळाच्या माध्यमातून या देशामध्ये होत आहे। त्या जातीवादी भांडकुळांना या भीमसैनिकांनी त्या परभणीमध्ये चोप दिलाच, परंतु अशाच जर घटना या महाराष्ट्रामध्ये चालू राहिल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे आणि तो प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। ज्या भीमसैनिकांनी ज्या परभणीमध्ये या संविधानाची जे तोडफोड करणाऱ्या भांडकुळांच्या विरोधातलं या ठिकाणी आंदोलन उभं केलं, त्या ठिकाणी इथल्या जातीवादी मनसुब्यातून इथल्या प्रस्थापित गृह खात्यानं पोलिसांना हाताशी धरून त्या ठिकाणच्या भीमसैनिकांना बेदम मारहाण केली। दलित वस्त्यामध्ये जाऊन कोम्बिंग करण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाने केलं। त्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा आम्ही प्रथमतः निषेध करतो आणि या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील तमाम भीमसैनिकांच्या वतीने, संविधानवादी आणि संविधानप्रेमी यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही हा बंद पुकारलाय। शासनाने यावर कठोर कारवाई करून याचा मास्टरमाइंड कोण आहे तो शोधून कारवाई करावी, अन्यथा याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे पडसाद आम्ही संग्रामपूर तालुक्यातील उमटवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या माध्यमातून या शासन प्रशासनाला